हॅलो जीवन सर. नमस्कार. नमस्कार. कालच आपल्याकडे जीवन आयुर्वेदामध्ये एक नवीन केस आली. त्या पेशंटचा तो रिपोर्ट तुम्ही बघितलाय का? हो, हा मेलॅनोसिस ऑफ कोलाय. हे जे दिसतंय ना ह्याच्यामध्ये मेलॅनोसिस ऑफ कोलाय हे आणि मेलॅनोसिस ऑफ कोलाय इज ड्यू टू लॉंग टर्म यूज ऑफ लॅक्झेटिव्ह. हे जे लॅक्झेटिव्ह यूज आहे ना लॅक्झेटिव्ह हे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. त्याचं आत्ता मी तुम्हाला जे सांगेल ना ते लक्षात ठेवा. सर, ओव्हर यूज ऑफ लॅक्झेटिव्ह काय असतं? हे बघा, तुम्ही जर समजा ह्या ठिकाणी जर बघाल तर ह्या ठिकाणी जे आहे ह्या ठिकाणी हे आपलं नॉर्मल जे आहे ते नॉर्मल कोलॉन आहे. पण तेच तुम्ही जर ह्या ठिकाणी बी मध्ये बघाल तर हे जे आहे हे थोडंसं असं ब्लॅकिश झालेलं आहे. त्याच्यानंतर सी मध्ये बघाल ते अजून ब्लॅकिश झाले. डी मध्ये तर पूर्णतः त्याचा जे आहे तो कलर जो आहे तो कम्पॅरेटिव्हली याच्या हे तुम्ही बघाल तर पूर्णतः हे झालेलं आहे. आणि हे ह्या इमेजेस तर तुम्ही म्हणजे अक्षरशः असं आलेले की काही दिसण्याच्या नाहीच आहेत. हे बघा ह्या ठिकाणी. तर हे जे आहे हे सगळं होण्याचं कारण जे आहे ते म्हणजे अतिशय जास्त प्रमाणामध्ये लॅक्झेटिव्ह म्हणजेच पोट साफ व्हायचे औषधं घेणं आणि ते पोट साफ व्हायच्या औषधांची जर सवय लागली तर त्यामुळे अशा प्रकारचे इंटेस्टाईनला त्रास होऊ शकतो. तर आता हे बघा, हे जे अशा प्रकारचे जे पेशंट असतात ह्या पेशंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिलं हे कारण असतं की लॉंग टर्म यूज म्हणजे ते वर्षानुवर्ष. तर हे जे रुग्ण होते हे रुग्ण 5 वर्षापर्यंत त्यांनी सॉफ्टवॅक नावाचं प्रोडक्ट 5 वर्ष कंटिन्युअस वापरलं आणि ते प्रोडक्ट सॉफ्टवॅक हे त्यांना एवढं आवडलं की त्याच्या पोट सारखं साफ व्हायचं. परंतु जेव्हा 5 वर्षानंतर त्यांना त्या पोटामध्ये जे आहे तो त्रास व्हायला लागला, ऍसिडिटी व्हायला लागली, तेव्हा त्यांनी एंडोस्कोपी केली. एंडोस्कोपीमध्ये त्यांना असं कळलं की लॉंग टर्म यूज केल्यामुळे त्याच्यामध्ये जे सेनोसाईड असतात, सेनोसाईड हे सोनामुखी नावाचं एक औषध आहे त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे सेनोसाईड हे जे आहे हे आर्थ्रोक्विनॉन असतात. अशी काही औषधं आहेत सेनोसाईड सारखे जे सोनामुखीचा मुख्यतः आहेत ते. तर हे औषधं जर लॉंग टर्म घेतले तर याच्यामुळे हे आतड्यांना आपल्याला अशा प्रकारचा काळपटपणा येतो आणि याचा साईड इफेक्ट जो आहे तो क्रोनिक कॉन्स्टिपेशन हे होऊ शकतं. तर याच्यापासून पुढे जाऊन कॅन्सर हा एक आजार होऊ शकतो. हे याच्यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आपल्याला सेनोसाईड म्हणजे सोनामुखीयुक्त औषधं सगळ्यात पहिले बंद करायचं. तर मग काय घ्यायचं? बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन त्रास असतो, घ्यायचं काय? कारण कॉन्स्टिपेशन तर रिलीव्ह करायला पाहिजे. त्यासाठी म्हणून एक योग्य वैद्यकीय सल्ला घेणं सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं पंचकर्मामध्ये बस्ती करणं ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट घरगुती उपायामध्ये नेहमी हरड्याचं सेवन करणं. 1 चमचा हरडा रात्री झोपताना गरम पाण्यातून घेणं किंवा त्रिफळा किंवा अगदीच झालं तर 1 ग्लास दुधामध्ये गाईचं तूप हे घेऊन घेणं. ह्याच्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. परंतु याच्याने नाही झालं तर तुम्ही नक्की जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या. परंतु लॉंग टर्म म्हणजे 5-5 वर्ष 10-10 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचं सोनामुखी असो किंवा जयपाळ असो किंवा कुठल्याही प्रकारचं अधिक प्रमाणामध्ये जे तीव्र रेचक असतील अशी औषधं घेऊ नका. थँक्यू.